हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता वाजलेले आहेत पहाटेचे जवळपास 5:20 झालेली आहेत आणि आता इथे मी थोडासा माझा चेहरा वगैरे धुतला आणि मी किचनमध्ये आलेली आहे. किचनमध्ये मी माझ्या मुलांचा डबा बनवत आहे. तर आजचा माझा जो मेनू आहे डब्याचा, तर तो आहे मटर पनीर. तर मटर पनीर बनवण्यासाठी इथे मी मसाला बनवण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे. तर एका कढईमध्ये मी कांदा, टोमॅटो सोबतच थोडेसे काजू, थोडासा अख्खा गरम मसाला असेल तर तो, आलं, लसूण, कोथिंबीर याची सगळ्यांची पेस्ट करून मी घेते. हा मसाला अगोदर भाजून घ्यायचा आणि मग याची पेस्ट करून मग तेलामध्ये खूप छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि मग त्यामध्ये आपण वाटाणे म्हणजेच मटर आणि पनीर घालून मटर पनीर तयार करायचं. तर बरेच जण मटर पनीर बनवत असताना त्यामध्ये क्रीमचा वापर करतात. तर मी शक्यतो क्रीमचा वापर करत नाही, कारण की क्रीमच्या ऐवजी मी इथे काजू घालणं पसंत करते. काजू घालण्याचे 2 फायदे आहेत. एक तर आपली जी ग्रेव्ही बनून तयार होणार आहे ती छान अशी दाटसर अशी बनून तयार होते. चव छान रिच अशी टेस्ट येते आणि मस्त अशी ग्रेव्हीला असा छान कलर देखील येतो. म्हणजे तुम्हाला क्रीम वगैरे घालण्याची आवश्यकता नाही. तर ज्यांना क्रीम आवडत नाही तर त्यांनी काजू नक्कीच घालावेत आणि जर काजू घालायचे नसतील तर मग मगज बी आणि थोडेसे तीळ घालायचे, कारण की तिळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. मगज बी मध्ये देखील फॉस्फरस, त्याचप्रकारे आयर्न वगैरे, व्हिटॅमिन सी, तर हे सगळे घटक असतात. त्यामुळे तुम्ही कधीतरी काजू बी न घालता मगज बी किंवा मग थोडेसे तीळ घालून हा मसाला खूप छान असा बनवून मटर पनीर बनवू शकता. तर आज मला थोडासा वेळ कमी आहे, त्यामुळे मी माझं दिवसभराचं रुटीन न दाखवता सकाळचं पहाटेपासून ते माझं जवळपास 8:30 वाजेपर्यंतचं मी तुम्हाला रुटीन दाखवणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्या महिला मिळून बाहेर जाणार आहोत. तर ते देखील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर आता इथे मसाल्याची छान पेस्ट तयार करून घेतली आणि आता हा मसाला मी कढईमध्ये तेल घालून फ्राय करायला ठेवलेला आहे. मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय केला की खूप छान अशी दाटसर पनीर बनून तयार होतं. तर आता इथे मटर घालणार आहे. फक्त तुम्ही पनीर देखील अशा पद्धतीने बनवू शकता. आता आलं लसूण पेस्ट देखील मी बनवूनच ठेवते, म्हणजे ऐन वेळेला जास्त काही वेळ लागत नाही. पटकन पेस्ट काढायची फ्रीजमधून आणि चमच्याभर घालायची. खूप छान अशी चव येते घरगुती पेस्टला देखील. ताजा असा फ्लेवर असतो या घरगुती पेस्टमध्ये. तर तसं बघायला गेलं तर विकतची देखील तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरू शकता, पण त्याच्यामध्ये थोडंसं व्हिनेगर असतं आणि त्यामुळे थोडंसं आपली जी ग्रेव्ही आहे त्याचा स्वाद थोडासा चेंज झाल्यासारखा वाटतो. आता यामध्ये मी घरगुती तिखट घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून पटकन ह्याला तेल सुटावं यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवल्यामुळे काय होतं, मसाला आतल्या आत शिजायला लागतो आणि पटकन तेल सोडायला लागतो. जर पहाटेची खूप जर घाई असेल तर अशा पद्धतीने मटर पनीर एकदा नक्की बनवून बघा. आणि जर तुम्हाला कढईमध्ये बनवायचं नसेल तर डायरेक्ट कुकरमध्ये देखील तुम्ही बनवू शकता. तर आता इथे मसाला बऱ्यापैकी आता फ्राय झालेला होता आणि मसाल्याने तेल सोडलं होतं. तर आता इथे मी बघा काल परवा आणून ठेवलेले जे मटर होते ते निवडून डब्यामध्ये ठेवले होते. तर त्यापैकी जवळपास वाटीभर इतके मटर मी यामध्ये घातलेले आहेत आणि आता इथे मी चिरून ठेवलेलं जे पनीर होतं, आता हे पनीर देखील मी घरीच तयार केलेलं आहे. विकतचं पनीर आणि घरगुती म्हणजेच घरात बनवलेलं पनीर यामध्ये आपल्याला भरपूर सारा फरक जाणवतो. विकतचं पनीर हे साधारणपणे टणक आणि रबरासारखं त्याचं टेक्स्चर असतं, कारण की त्यामध्ये भेसळ असते. आणि जर आपल्याला या पनीर पासून आपल्याला वाचायचं असेल तर शक्यतो घरातच हे पनीर बनवायचं. तर माझ्याकडे बऱ्याचदा दूध भरपूर असं शिल्लक राहिलेलं असतं, तर अशा वेळेस मी पनीर बनवते आणि मुलं देखील आवडीने खातात. आता इथे एक महत्त्वाची टिप, ज्या ज्या वेळेस आपल्याला सकाळी पहाटेचं म्हणजे टिफिन वगैरे बनवायचं असतात शाळेचे, कॉलेजचे किंवा ऑफिसला जाणाऱ्या माणसांचे, तर अशा वेळेस सगळीच कामं आपण सकाळी लवकर उठून पहाटेचं करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला सकाळच्या डब्याची तयारी रात्रीच करावी लागते. जसं की इथे मी मटर सोलून ठेवले होते डब्यामध्ये, म्हणजे आयत्या वेळेला ते लगेचच वापरता येतात. सोबतच पनीर देखील मी आदल्या दिवशीच तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आलं लसूणची पेस्ट देखील माझ्याकडे तयारच असते. त्यामुळे सकाळी उठलं की थोडंसं आवरावर करून लगेचच आपल्याला भाज्या या फोडणीला
घालता येतात आणि वेळ देखील वाचतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळ जर आपल्याला वाचवायचा असेल ना, तर आपल्या गृहिणींकडे लहानसा एखादा कुकर असणं खूप गरजेचं आहे. कुकरमध्ये अगदी 2 शिट्यांमध्येच ही भाजी, म्हणजे कोणतीही भाजी 2 शिट्यांमध्येच बनवून तयार होते. जास्त काही वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये भाजी बनून तयार होते. त्यामुळे या ज्या छोट्या-मोठ्या टिप्स आहेत त्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि स्मार्ट गृहिणी बनणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता इथे मी काय करते, पीठ मळून घेते. तर आता माझा जो फूड प्रोसेसर आहे तर तो थोडासा बिघडलेला आहे आणि त्यामुळे मी पटकन इथे आता या मोठ्या बाउलमध्ये पीठ मळून घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ आहे आणि मी एकत्रच पीठ मळून घेतलं. आता थोडंसं मळायचं आणि मग नंतर थोडंसं मळायचं, यामध्ये वेळ जातो. त्यामुळे एकदाच मी पीठ मळून घेते आणि लागेल तसं डब्याला मी पटकन चपात्या किंवा मग फुलके वगैरे बनवून देते. आता इथे मटर पनीर तयार झालेलं आहे पीठ मळेपर्यंत. कोथिंबीर घालून घेतली आणि लगेचच मुलाचा डबा भरून घेते. म्हणजेच इथे मी फुलके बनवेपर्यंत या डब्यातली भाजी थंड होईल आणि हा डबा मला पटकन भरता येईल. तर आता इथे डबा भरून घेतलेला आहे. आता ही जी कढई आहे ती मी साईडला ठेवते आणि आता इथे लगेचच आता आपण ज्या गृहिणी असतो ना, सकाळचा वेळ इतका म्हणजे घाईचा असतो, त्यामुळे आपल्याला एका वेळेस एक काम करणं अशक्य असतं आणि त्यातल्या त्यात सकाळी उठून झाडू मारून पूर्ण किचन स्वच्छ करून सोबतच अंघोळ वगैरे करून मग किचनमध्ये स्वयंपाक करायला जाणं अशक्य असतं. त्यामुळे मी काय करते, रात्री सगळं किचन साफ करून ठेवते. रात्रीची जेवणाची भांडी रात्रीच घासून ठेवलेली असतात. किचन ओटा, गॅस सगळं क्लीन करून ठेवलेलं असतं आणि मग ज्यावेळेस मी सकाळी उठून माझं आवरून जेव्हा किचनमध्ये येते त्यावेळेस मला म्हणजे किचन स्वच्छ असल्यामुळे डायरेक्टच मी डबा बनवायला घेते. म्हणजे हे असं जर केलं ना, काही तयारी आपण आदल्या दिवशीच जर केल्या रात्रीच्या, तर सकाळचं आपल्याला फ्रेश असं किचन मिळतं आणि बाकीची कामं करायला देखील आपल्याला उत्साह येतो. आता सकाळी-सकाळी अंघोळ करून किचनमध्ये काम करणं हे आता तरी शक्य होत नाही. कारण की जर आपण जर उठलं, कारण की 5:20 ला जर मी इथे येऊन डबा बनवत असेल, तर मी उठून कधी अंघोळ करणार आणि मग बाकीचं कधी आवरणार, नाही का? त्यामुळे मी काय करते, पहिला डबा वगैरे बनवून घेते मुलांचा, मुलांना पाठवून देते आणि मग राहिलेली कामं सावकाश आपण घरामध्ये करू शकतो. तर आता इथे मी फुलके बनवून घेतलेले आहेत, कारण की मटर पनीर सोबत मुलांना चपाती वगैरे खायला आवडत नाही, तेल लावलेली वगैरे. तर मग मी इथे काय करते, शक्यतो मटर पनीर सोबत फुलकेच बनवत असते. तर फुलके छान लागतात. तेल वगैरे नसतं आणि याला तूप वगैरे देखील लावत नाही मी. अशाच पद्धतीचे साधे फुलके गरमागरम बनवायचे आणि मुलांना खाऊ घालायचे. तर मस्त मटर पनीर बरोबर फुलके हे जे कॉम्बिनेशन आहे मस्त जातं, म्हणजे आम्हाला तरी आवडतं सगळ्यांना. तर आता हा बघा फुलका मस्तपैकी मी भाजला आणि आता हे फुलके मस्तपैकी फुलण्यासाठी गॅसवर कधीच भाजायचे नाही, तव्यावरच मी भाजते आणि आपलं पावभाजीचा जो मॅशर असतो तर त्या मॅशरने मी हे फुलके थोडेसे दाबून फुलवून घेतलेले. तर मस्त टम्म असा हा फुलका बनून तयार झालेला आहे. लगेचच मी बाकीचे फुलके अशाच पद्धतीने करून घेते. तर फटाफट होतात फुलके. चपाती करायला थोडासा वेळ लागतो. तेल लावा, त्याच्यानंतर पुन्हा आतून बाहेरून तेल लावून त्याला व्यवस्थित शेकून घ्या. तर कधी-कधी घाई जर असेल तर फुलका हा बेस्ट ऑप्शन आहे. पण शक्यतो मटर पनीर बरोबर फुलके हे जबरदस्त कॉम्बिनेशन आम्हाला आवडतं. आता हा बघा, हा देखील फुलका तयार झालेला आहे आणि आता मुलाची तयारी झालेली आहे. आता त्याला पटकन मी डबा भरून देते आणि नाश्त्याला लगेचच त्याला मी देणार आहे. तर बऱ्याच महिलांकडनं मी असं ऐकते, की आम्हाला एकदाच चपाती किंवा फुलके किंवा इतर काही भाज्या वगैरे एकदाच सकाळी बनवलेलं आवडत नाही. आम्हाला गरम-गरम बनवून खायची सवय असते. तर ठीक आहे, त्या महिला ज्या असतील त्या 24 तास म्हणजे घरात असतील आणि त्यांना गरमागरम खाऊ घालायला भरपूर वेळ असेल. पण इथे आमचं तसं नसतं किंवा मग ज्या जॉबला जाणाऱ्या महिला असतात त्यांच्याकडनं देखील ते शक्य होत नाही. मग अशा वेळेस एकत्रच आपल्याला फुलके, चपात्या किंवा भाज्या करून ठेवाव्या लागतात आणि आयत्या वेळेला जेवणाच्या वेळी त्या गरम करून घ्याव्या लागतात. तर असं काहीसं आहे. तर मी अशा पद्धतीने आता हा डबा भरून घेतलेला आहे. तर फुलके मी गरम करून म्हणजे शेकून थंड करून घेतले. डबा भरून घेते आणि आता इथे माझ्या दुसऱ्या मुलाचा डबा देखील भरून घेणार आहे आणि आता इथे बघा किचनचं मी सगळं आवरून घेतलेलं आहे. जितकी भांडी होती ती सगळी मी सिंकमध्ये ठेवून दिली आणि आता हा किचनचा ओटा बघा बऱ्यापैकी पीठ वगैरे पडलेलं आहे आणि आता हा किचनचा ओटा मी पुसून घेते.
ते साफ करून घेते। तर सुरुवातीला मी काय करते, तर हा किचनचा ओटा सुरुवातीला ओल्या कपड्याने पुसून घेते, म्हणजे जितकं पण काही पीठ वगैरे असेल, तेलकट डाग वगैरे असतील तर या कपड्याने पूर्णपणे निघून जातात। आणि दुसरी गोष्ट, पूर्णपणे ओल्या कपड्याने किचनचा ओटा पुसून झाल्यानंतर जे आपल्याकडे किचन क्लीनरचा जो स्प्रे असतो त्या स्प्रे करायचा तो, आणि त्या स्प्रेने हे किचनचा ओटा आणि पाठीमागची भिंत, गॅस हे व्यवस्थित पुसून घ्यायचं। झटपट असं आपलं किचन स्वच्छ धुतल्यासारखं साफ होऊन जातं। तर इथे मी आता स्प्रे करून घेतला आणि ओल्या कपड्याने लगेचच याला क्लीन करून घेणार आहे। आता हा स्प्रे देखील आपल्याला खूप जास्त मारायची गरज नाही। थोडासा स्प्रे किचनच्या ओट्यावरती, थोडासा गॅसवर आणि भिंतीवरती जर मारला तर मस्तपैकी ओल्या कपड्याने हा किचनचा ओटा, गॅस आणि भिंत लख्ख अशी निघते। तर आता हे सगळं क्लीन करून झाल्यानंतर किचनच्या सिंकमध्ये जी भांडी पडलेली होती ती देखील लगेचच मी घासून घेणार आहे। कारण की पाणी जे असतं ते साधारणपणे आता सध्या तरी आमच्याकडे 1 ते 1.25 तास पाणी येतं, आणि त्या सव्वा तासामध्ये जितकी कामं मला उरकता येतील तितकी मी उरकते। कारण की ही जी सकाळची कामं असतात ना, सगळीच कामं जवळपास पाण्यामधली असतात। जसं की स्वयंपाक करणं झालं, सकाळचा डबा झालं, भांडी झालं, कपडे झालं, लादी झालं, तर ही सगळी कामं सकाळी पाणी ज्यावेळेस असतं फोर्समध्ये तर त्यावेळेस मला असं वाटतं पटकन ही कामं उरकली जातात। त्यामुळे मी काय करते, पटकन आता ही भांडी घासून घेतली आणि आता इथे हा जो फिल्टर आहे तो देखील मी पाणी भरायला लावलेला आहे। इथे एक कामं करायला फार उशीर लागतो, आणि म्हणून काय करते मी, इथे आता भांडी घासत ठेवलेली आहे तोपर्यंत इकडे बाजूला मी माझी जी वॉशिंग मशीन होती ती भरायला लावलेली होती, आणि त्यामध्ये कपडे घालून लगेचच मी तिला कपडे धुवायला लावणार आहे। तर आता इथे बघा सगळी भांडी घासून झालेली आहेत, पाणी तर भरलं पण त्याच्यामध्ये लिक्विड टाकलं नव्हतं मशीनमध्ये, तर आता इथे मी लिक्विड घालून घेते। तर आता ही स्टॉप केलेली आहे मशीन, आणि यामध्ये आता लिक्विड घालून कपडे धुवायला लावणार आहे। म्हणजे सकाळी आता इथे माझा डबा झालेला आहे, भाजी ऑलरेडी माझी तयार आहे, सोबतच फुलके देखील तयार झालेले आहेत, भांडी घासून किचन ओटा क्लीन झालेला आहे, आणि लागलेच बाजूला कपडे देखील धुवून तयार होतील। म्हणजे सकाळी जवळपास 8:30 ते 9 वाजेपर्यंत माझी इतकी कामं उरकलेली असतात, आणि मग यानंतर मी माझं सगळं आवरते आणि मग क्लास घेत बसते। तर आता इथे ना मी काय केलं, पाणी गरम करत ठेवलेलं, तर त्यातलं थोडंसं पाणी मी मला पिण्यासाठी काढलेलं आहे, आणि याच गरम झालेल्या पाण्यामध्ये मी लगेचच चहा करून घेणार आहे। तर इथे मी चहा ठेवला आणि आता गूळ पावडर घालून घेणार आहे, कारण की साखरेचा चहा तर कोणी पिणार नाही, त्यामुळे गुळाची पावडर घालून हा चहा करणार आहे। कधीही गुळाचा चहा पिणं नेहमीच चांगलं, कारण की सकाळी सकाळी आपल्या शरीरामध्ये साखरेचा चहा जाण्यापेक्षा गुळाचा चहा गेलेला कधीही फायदेशीर, कारण की गुळामध्ये खूप सारं लोह असतं, आणि गुळाचा चहा जर तुम्ही सकाळी सकाळी जर घेतला तर भरपूर लोहयुक्त चहा तुमच्या शरीरामध्ये जाऊन भरपूर अशी एनर्जी तुम्हाला दिवसभरासाठी मिळते। आता लोह जर म्हटलं तर आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे। तर इथे मी चहा ठेवला, मशीन लावली, आणि आता घासून ठेवलेली भांडी मी इथे पटकन धुवून घेणार आहे। सकाळी सकाळी जवळपास 60 ते 70% कामं ही किचनमध्येच माझी पूर्ण होतात, आणि त्याचा वेळ जो आहे तो सकाळी 5:20 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंत सगळी कामं माझी झालेली असतात। तर इथे मी सगळी भांडी घासून घेतली, सिंक देखील घासून घेणार आहे। तोपर्यंत कचऱ्यावाला आला होता तर मी कचरा वगैरे देऊन टाकला। आता सगळं किचन, सिंक आणि सगळी भांडी स्वच्छ केल्यानंतर भांडी मी बास्केटमध्ये निथळत ठेवलेली होती, आणि आता हा जो 10 ते 15 मिनिटाचा वेळ जो आहे तो मी माझ्या स्वतःसाठी देते। तर इथे मी कोमट पाणी पिते, तर या कोमट पाण्यामध्ये मी काहीही घातलेलं नाहीये। जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर या पाण्यामध्ये थोडंसं लिंबू, मध घालू शकता, किंवा मग ओवा, जिरं, बडीशेप उकळून ते पाणी पिऊ शकता, किंवा मग दालचिनी पावडर घालून हे पाणी तुम्ही पिऊ शकता। भरपूर फायदेशीर आहे, वेट लॉस होतो त्याने। तर आता इथे मी पाणी पिऊन घेते आणि मग मी माझं सगळं उरकून घेणार आहे। तर आज जायचं आहे आमच्या सगळ्या बिल्डिंगच्या महिलांना काही खरेदी करायची आहे। तर आता आमच्या बिल्डिंगमध्ये पूजा होणार आहे दरवर्षीप्रमाणे। सत्यनारायणाची पूजा असते बिल्डिंगमध्ये, जेवण असतं, भरपूर सारे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, डान्स होतो, आणि महिलांचा नेहमीप्रमाणे ठरल्यासारखं हळदी कुंकाचा देखील कार्यक्रम होतो। तर मी इथे सगळं माझं आवरलं, आणि आम्ही काही महिला 5 ते 6 जणी डी-मार्टमध्ये आलो। आता वाण म्हणून काय घ्यायचं ते सगळ्या जणी बघत होतो, आणि प्रत्येक जण आपापल्या परीने वेगवेगळ्या आयडिया सांगत होतं। तर आता डब्बे तर हे स्टीलचे नेहमीच दिले होते, तर इथे या ताईंनी त्यांच्यासाठी काही वस्तू खरेदी
खरेदी केल्या आणि वाण म्हणून आम्ही काही जार बॉटल सिलेक्ट केलेल्या होत्या. तर साधारणपणे 150 रुपयाची एक जारची बॉटल होती. तर ती आम्ही अगदी सुरुवातीला घेतली, पण नंतर ती आम्ही रिजेक्ट देखील केली. भरपूर साऱ्या वस्तू आम्ही घेतल्या आणि आता वाणाला आम्ही इथे काय घेतलं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या जार बॉटल आम्ही रिजेक्ट केलेल्या आहेत. तर भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉग सहित. आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. तोपर्यंत बाय बाय.